पुढच्या बातमीकडे बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातील सर्व राज्यांमध्ये गुन्हे घडत असतात असं फडणवीस यांनी म्हटलं। दिल्ली जयपूरमध्ये जास्त गुन्हेगारी आहे। फडणवीस काही गुन्ह्यांची व्याख्या बदलली आहे असं देखील म्हटलेत। गुन्हेगारीमध्ये पहिल्या 10 मध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाहीये। महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। देशामध्ये जर आपण तुलना केली जसं भास्कररावनी सांगितलं की आपला क्रमांक 8वा आहे। देशामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारे महत्त्वाचे जे गुन्हे होतात ओव्हरऑल गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक 8वा आहे। दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश ही सगळी जी महत्त्वाची राज्य ही क्राईम मध्ये आपल्यापेक्षा पुढे आहेत। आणि आपण जर शहरांचा विचार केला तर पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्रातलं एकही शहर नाही। पहिल्या 10 मध्ये 7व्या क्रमांकावर आपल्याला नागपूर दिसतं। 2016 साली नागपूरमध्ये आपण नागपूर ग्रामीणचे जवळपास 25% भाग हा सामील केला, पण एनसीआरबीच्या डेटामध्ये त्याची लोकसंख्या ते पकडत नाहीत। त्यांचं म्हणणं असतं की सेन्ससची लोकसंख्याच आम्ही पकडू आणि म्हणून गुन्हे वाढतात, पण लोकसंख्या मात्र आपण सेन्ससचीच पकडतो, म्हणजे 2011ची पकडतो। जर आपण 2011च्या सेन्सस मधलेच या भागातली लोकसंख्या पकडली तर नागपूर शहर हे 22व्या 24व्या नंबरवर जातं। त्यामुळे तसा विचार केला तर पहिल्या 10 मध्ये आपलं कुठलंही आपला शहर नाही। मुंबई सारखी मेट्रोपोलिस ही देखील 15व्या क्रमांकावर आहे। पुण्यासारखी मेट्रोपोलिस 18व्या क्रमांकावर आहे।